अरे तुम मराठी लोग क्या मराठी करते, हम लोग नहीं रहेंगे ना तो तुम्हारा महाराष्ट्र चलेगा भी नाही। तथ्यासहित सांगतो की महाराष्ट्रीयन माणसाने कसा जगभर स्वतःचा डंका वाजवला। भारतीय रेल्वेचे जनक ज्याच्यामुळे भारतात रेल्वे धावली म्हणजेच जगन्नाथ शंकर शेठ उर्फ जगन्नाथ शंकर शेठ मिरकुटे म्हणजेच मराठी। ज्यावेळी महिला आरक्षणाचा विषय सुद्धा नव्हता त्यावेळी भारतातून सर्वात पहिलं डॉक्टरकीची पदवी मिळवणारी आनंदीबाई जोशी म्हणजेच मराठी। भारताची नाही तर पूर्ण एशियाची पहिली महिला लोको पायलट, वंदे भारत चालवणारी पहिली महिला लोको पायलट, लेडीज स्पेशल ट्रेन चालवणारी पहिली महिला लोको पायलट म्हणजे सुरेखा यादव म्हणजेच मराठी। भारतातील पहिली महिला युनिव्हर्सिटी स्थापन करणारे, त्याचबरोबर एका विधवेशी लग्न करून विधवा महिलांना सन्मानाने वागणूक देणारे महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणजेच मराठी। तुम्ही मूवी बघायला जाताना पूर्ण फिल्म इंडस्ट्रीचा जनक, त्यावेळेला मुव्हिंग चित्रपट बनवणारा माणूस म्हणजे दादासाहेब फाळके म्हणजेच मराठी। ज्यावेळी पूर्ण भारतात मुलींना शिकण्याची सुद्धा परवानगी नव्हती त्यावेळी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडणारे महात्मा ज्योतिराव फुले म्हणजेच मराठी। भारताचा पहिला सुपर कम्प्युटर बनवणारा म्हणजेच परम बनवणारा जनक विजय भाटकर म्हणजेच मराठी। भारताची पहिली अशी महिला जिने मुलींना शिकवण्यासाठी स्वतःच्या अंगावर शेण खाल्लं त्या म्हणजे सावित्रीबाई फुले म्हणजेच मराठी। तुम्ही गुगलवर जर सर्च केलात की मोस्ट एज्युकेटेड मॅन इन इंडिया तर तुम्हाला असा व्यक्ती मिळेल ज्याने यूपीएससी सुद्धा क्लिअर केली होती आणि ऍट द एज 26 मध्ये तो खूप मोठा पॉलिटिशियन झाला होता। ती व्यक्ती म्हणजेच श्रीकांत म्हणजेच मराठी। अरे जगभर प्रसिद्ध असणारे सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, प्रतिभाताई पाटील आणि ज्याच्या नावावरती 40 पेटंट पूर्ण जगभरात आहे, 200 इन्व्हेन्शन आहे असे शंकर भिशे म्हणजेच मराठी। हे सर्व ठीक आहे, पण ज्या संविधानावर हा देश चालतो त्या संविधानाचा निर्माण करता म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच मराठी। आणि हा व्हिडिओ 1 मेला प्रत्येक मराठी माणसाच्या स्टेटस वरती लागला पाहिजे जेणेकरून पूर्ण भारताला माहित पडू द्या की आमचा महाराष्ट्र किती महान आहे।